तिथे शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी अजित पवारांनी मनोमिलनाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलं। त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनीही शरद पवार अजित पवारांनी एकत्र यावं अशी इच्छाही बोलून दाखवली आणि हाच धागा पकडत रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार सरसावल्यात। त्यांनी दोन्ही पवारांना एकत्र येण्याची साद घातली आहे। वाढदिवसाच्या निमित्तानं अजितदादा असतील, रोहित असेल, सुनेत्रा वहिनी असतील, पार्थ आणि जय असेल, हे सगळे त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना नमस्कार करण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी गेले होते। मला वाटत नाही त्याच्यामध्ये काही राजकीय कारण असू शकेल। तसं कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्यात त्या त्यांच्या बरोबर आहेत, कारण विखुरलेला राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील। मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत। राजकीय ह्याच्यामध्ये साहेब आणि दादांनी काय निर्णय घ्यायचा हा शेवटी पर्सनली त्या दोन पक्षाचा निर्णय आहे, त्यामुळे ते दोघं विचार करून निर्णय घेतील। ती कुटुंबाची ताकद होती ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं, तसं मलाही वाटतं। दरम्यान रोहित पवारांनी आईच्या या प्रतिक्रियेबद्दल काय नेमकं म्हटलेलं आहे ते नेमकं काय म्हणतात आपण जाणून घेऊया। पवारांची सगळ्यात मोठी सून आहे माझी आई आणि त्या दृष्टिकोनातून कुटुंब एकत्रित राहावं अशी तिची भावना असावी आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ते वक्तव्य भावनिक होऊन ते केलं असावं असं मला वाटतं। आणि व्यक्तिगत तुम्ही मला सुद्धा जर विचारलं कुटुंब म्हणून, मी राजकारण म्हणून नाही, तर 38 वर्ष 39 वर्षाचं माझं वय आहे, त्याच्यामध्ये 37 वर्ष मी सर्व कुटुंब एकत्रित बघितलेलं आहे। त्यामुळे कुटुंब म्हणून तुम्ही बोललात तर एकत्र असणं हे नक्कीच चांगलं आहे, पण शेवटी कुटुंब आणि राजकारण ह्या दोन वेगळ्या गोष्टी झाल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।